हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिकल चार्जेसच्या दरम्यानचे फोर्सेस बघितले आणि ते बघत असताना कुलम्स लॉ बघितला इन स्केलार फॉर्म. आता या ठिकाणी जे इलेक्ट्रिकल चार्जेसच्या दरम्यानचे फोर्सेस असतात त्यांना आपण एकतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो किंवा कुलम्स फोर्स असं त्याला म्हटलं जातं. आता कुलम्स लॉ नुसार जे इलेक्ट्रिकल चार्जेसच्या दरम्यानचे फोर्सेस असतात, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे कुलम्स लॉ हा वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना, म्हणजेच इलेक्ट्रिकल चार्जेसच्या दरम्यानचे फोर्सेस हे वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना, फॉर एक्झाम्पल दोन पॉइंट पॉझिटिव्ह चार्जेस आहे Q1 आणि Q2 इतक्या मॅग्नेट्यूडचे. Q1 चार्ज A या ठिकाणी, Q2 चार्ज हा B या ठिकाणी आहे आणि त्यांच्यातला डिस्टन्स आहे R12 इतका. आता या दोन इलेक्ट्रिकल चार्जेसच्या दरम्यानचा जो फोर्स आहे तो कुलम्स लॉ नुसार स्केलार फॉर्म मध्ये आपण जर ते चार्जेस फ्री स्पेस मध्ये असेल तर तो फोर्स असतो, त्याचा मॅग्निट्यूड असतो 1/4πε0 Q1 Q2 R12 स्क्वेअर. आता या ठिकाणी वेक्टर फॉर्म मध्ये फोर्स बघत असताना प्रत्येक चार्ज हा Q1 चार्ज Q2 चार्ज वरती फोर्स ऍक्ट करतो, त्याच वेळेला Q2 चार्ज हा Q1 चार्ज वरती फोर्स ऍक्ट करतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की Q1 चार्ज मुळे Q2 चार्ज वर ऍक्ट होणारा फोर्स लाईट चार्जेस असल्यामुळे रिपल्सिव्ह फोर्स असेल, तो असेल F21 फोर्स या डायरेक्शननी. त्याच वेळेला Q2 चार्ज हा Q1 चार्ज वरती फोर्स ऍक्ट करेल, रिपल्सिव्ह फोर्स असेल. Q2 चार्ज Q1 चार्ज या दिशेने रिपेल करेल, त्या फोर्सला आपण म्हणतो F12 फोर्स. आता हे फोर्सेस वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना या फोर्सच्या डायरेक्शननी आपल्याला एक युनिट वेक्टर घ्यावा लागेल. या फोर्सच्या डायरेक्शननी आपण हा युनिट वेक्टर घेतो R12, म्हणजे फर्स्ट चार्ज कडनं सेकंड चार्जची डायरेक्शन, सेकंड चार्जचे डायरेक्शन आहे या फोर्सची. या डायरेक्शनने आपण हा युनिट वेक्टर घेतला. हा आहे युनिट वेक्टर अलोंग द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स F21. त्याचप्रमाणे F12 फोर्स जो काही आहे तो या डायरेक्शनला आहे. मग त्या डायरेक्शनला आपल्याला एक युनिट वेक्टर घ्यावा लागेल आणि त्या युनिट वेक्टर घेतो आपण R21, युनिट वेक्टर R21. मग सेकंड चार्ज वरती फर्स्ट चार्ज मुळे जो फोर्स ऍक्ट होतो F21, तो फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये आपण लिहितो अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ 1/4πε0 Q1 Q2 upon this distance square R12 square into the unit vector along the direction of vector F21, म्हणजे युनिट वेक्टर R12. त्याच वेळेला Q1 चार्ज देखील फोर्स एक्सपीरियन्स करतो, कशामुळे? ड्यू टू Q2 चार्ज. therefore force exerted on charge point charge Q1 by the point charge Q2 is in vector form. We write it as 1/4πε0 Q1 Q2 upon R12 square into unit vector along the direction of this force F12, means unit vector R21, unit vector R21. आता हे युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. मग या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे. युनिट वेक्टरचं डायरेक्शन कशी आहे, दोघांची अपोजिट आहे, म्हणजे अपोजिट वेक्टर आहे. म्हणून म्हणतो आपण या ठिकाणी युनिट वेक्टर R12 इज इक्वल्स टू मायनस ऑफ युनिट वेक्टर R21. म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट द डायरेक्शन. म्हणून या ठिकाणी हे जे दोन फोर्सेस आहेत त्या दोन चार्जेसच्या दरम्यानचे, त्यांचं देखील मॅग्निट्यूड कसं असेल? सेम असेल, परंतु डायरेक्शन कशी असेल? अपोजिट असेल. म्हणून म्हणतो आपण या ठिकाणी इन वेक्टर फॉर्म force F21 is equals to minus of force F12. This negative sign indicates that the force F21 and F12 they are in opposite direction. आता या ठिकाणी जे दोन्ही फोर्सेस आहेत चार्जेसच्या दरम्यानचे, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, ते अपोजिट डायरेक्शनला आहे आणि ते एकाच वेळेला ऍक्ट होतात, म्हणजे सायमल्टेनियसली ऍक्ट होतात. एक चार्ज दुसऱ्या चार्जला ज्यावेळेस
फोर्स ऍक्ट करतो, त्याच वेळेला दुसरा चार्ज देखील पहिल्या चार्ज वरती फोर्स ऍक्ट करतो. म्हणून अशा फोर्सेसला आपण म्हणतो म्युच्युअल फोर्सेस किंवा सेंट्रल फोर्सेस. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता हे प्रिन्सिपल काय सांगतो की एखाद्या मीडियम मध्ये चार्ज, आपण ज्यावेळेस म्हणतो देअर प्रेझेंट अ चार्जेस, म्हणजे त्या ठिकाणी लार्ज नंबरचे इलेक्ट्रिकल चार्जेस असतात आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक चार्ज हा दुसऱ्या चार्ज वरती फोर्स ऍक्ट करतो, म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असते चार्जेस मध्ये. मग समजा त्या ठिकाणी अनेक चार्जेस प्रेझेंट आहेत आणि एखाद्या चार्ज वरती इतर चार्ज मुळे किती फोर्स ऍक्ट झालेला आहे, टोटल फोर्स, हा जर आपल्याला डिटरमाइन करायचा असेल तर तो आपण या प्रिन्सिपल नुसार डिटरमाइन करतो. काय सांगते प्रिन्सिपल? when the number of electric charges are interacting with each other, the resultant force on any one charge is equal to vector sum of the forces exerted by the other individual charges. म्हणजे या ठिकाणी हा एक चार्ज आहे, दुसरा, तिसरा, चौथा असे अनेक चार्जेस आहेत, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन, परंतु या चार्ज वरती इतर चार्ज मुळे फोर्स किती ऍक्ट होतो, टोटल फोर्स हे डिटरमाइन करत असताना इतर इंडिव्हिज्युअल चार्जेस त्या चार्ज वरती जे फोर्स ऍक्ट झालेले असतात त्या सर्व फोर्सेसचा वेक्टर सम जो काही येतो तो म्हणजेच या चार्ज वर ऍक्ट होणारा टोटल फोर्स ड्यू टू द अदर चार्ज. मग Q1, Q2, Q3 असे चार्जेस आहेत आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे, ते फ्री स्पेस मध्ये ठेवलेले. फॉर एक्झाम्पल आता जर Q1 चार्ज वरती Q2 चार्ज मुळे जो फोर्स ऍक्ट होतो तो आहे F12. हे लाईक चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह पॉइंट चार्जेस आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स असेल. Q1 चार्ज Q2 चार्जला रिपेल करेल या डायरेक्शननी, त्या फोर्सचं व्हॅल्यू आहे F12. Q3 चार्ज Q1 चार्जला रिपेल करेल या डायरेक्शननी, म्हणजे फोर्स ऍक्ट करेल रिपल्सिव्ह फोर्स F13 इतका. Q4 चार्ज या Q1 चार्ज वरती रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट करेल या डायरेक्शननी, तो आहे F14 फोर्स. मग टोटल फोर्स या Q1 चार्ज वरती F1 जो काही आहे, F1 फोर्स, टोटल फोर्स जो काही आहे तो काढत असताना आपल्याला या सर्व फोर्सेसचा काय घ्यावा लागेल, वेक्टर सम घ्यावा लागेल. मग या ठिकाणी द टोटल फोर्स F1 is equals to vector sum of the forces due to individual charges. आता यांची व्हॅल्यू जर ठेवली, F12 फोर्सची व्हॅल्यू, F13 फोर्सची व्हॅल्यू, तर आपल्याला या पद्धतीचं इक्वेशन मिळतं. अशा पद्धतीने आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करून एखाद्या चार्जवर इतर चार्जमुळे किती टोटल फोर्स ऍक्ट होतो हे डिटरमाइन करत असतो. त्यानंतर एक आपल्याला या चॅप्टर मध्ये फार महत्त्वाची कन्सेप्ट बघायची, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता ही कन्सेप्ट काय आहे, छोटीशी कन्सेप्ट आहे, परंतु या कन्सेप्टवर पूर्ण पुढे आपल्याला स्टडी करायची. जर एखाद्या मीडियम मध्ये पॉइंट चार्ज असेल, एखादा चार्ज जर आपण ठेवला असेल तर तो चार्ज त्या मीडियम मध्ये, ज्या मीडियम मध्ये तो ठेवलेला असेल त्या मीडियम मध्ये स्वतःच एक रिजन निर्माण करतो. असं रिजन की त्या रिजन मध्ये एखादा दुसरा चार्ज आला, त्या रिजन मध्ये एखादा दुसरा चार्ज कुठेही आला तर ते रिजन त्या चार्ज वरती, आलेल्या चार्ज वरती फोर्स ऍक्ट करतात. असं सगळं रिजन्स आर सराउंडिंग दिस चार्ज इन अ गिवन मीडियम, that region we call it as a electric field created due to this given point charge. मग आता हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना आपण त्याला रिप्रेझेंट करतो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना आपण कोणती क्वांटिटी यूज करतो, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिप्रेझेंटेड बाय लेटर कॅपिटल ई. मग ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिफाइन करत असताना आपण म्हणतो की द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट द फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट द इलेक्ट्रिक
फील्ड इंटेन्सिटी. मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला डिटरमाइन जर करायची असेल तर समजा तुम्हाला एक पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज दिलेला आहे आणि तो सुरुवातीला समजा फ्री स्पेस मध्ये ठेवलेला आहे आणि त्या पॉइंट चार्ज पहिल्यांदा काय करेल, त्या मीडियम मध्ये, ज्या मीडियम मध्ये असेल त्या मीडियम मध्ये स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल. स्वतःचं काय निर्माण करेल, इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये या पॉइंट चार्ज पासून r इतक्या डिस्टन्स वरती त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल तर r इतक्या डिस्टन्स वर जर समजा एखादा स्मॉल पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज जर ठेवला, टेस्ट चार्ज म्हणजे अ चार्ज ऑफ व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड, असा टेस्ट चार्ज जर ठेवला तर आता या टेस्ट चार्ज वरती ते इलेक्ट्रिक फील्ड, या पॉइंट चार्ज मुळे निर्माण झालेले इलेक्ट्रिक फील्ड काय करेल, फोर्स ऍक्ट करेल. आता सेम नेचरचे चार्जेस असल्यामुळे, लाईक चार्जेस असल्यामुळे तो फोर्स रिपल्सिव्ह असेल. म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स या पॉइंट चार्जवर या डायरेक्शनने ऍक्ट झालेला असेल. म्हणजे कुलम्स लॉ नुसार द फोर्स बिटवीन द टू चार्जेस आर ऍक्टिंग अलोंग द लाईन जॉइनिंग द टू चार्जेस, त्यानुसार या डायरेक्शनने फोर्स ऍक्ट झालेला असेल. आणि मग कुलम्स लॉ नुसार त्या टेस्ट चार्ज वर ऍक्ट झालेला जो फोर्स आहे तो फोर्स आपण डिटरमाइन करतो इन वेक्टर फॉर्म. इट इज इक्वल्स टू 1/4πε0 Q0/r² इनटू युनिट वेक्टर r. आता युनिट वेक्टर r म्हणजे काय, या फोर्सच्या डायरेक्शनने घेतलेला हा युनिट वेक्टर r. मग आता या फोर्सची व्हॅल्यू या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या वेक्टर फॉर्म मधल्या इक्वेशन मध्ये जर ठेवली, f ची व्हॅल्यू इथे न्यूमरेटरला आणि Q0 डिनॉमिनेटरला, तर Q0 कॅन्सल होईल आणि वेक्टर फॉर्म मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण लिहितो 1/4πε0 Q/r² इनटू युनिट वेक्टर r. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं जे मॅग्निट्यूड असतं, फक्त मॅग्निट्यूड म्हणजे स्केलर फॉर्म मध्ये, तर ते मॅग्निट्यूड किती असतं, तर E इज इक्वल्स टू 1/4πε0 Q/r² इन फ्री स्पेस. कशामध्ये, इन फ्री स्पेस. आता या ठिकाणी ही जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते ही हिची डायरेक्शन काय असते, कारण ती वेक्टर क्वांटिटी मॅग्निट्यूड झालं, पण डायरेक्शन काय, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नथिंग बट द फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे ज्या डायरेक्शनने फोर्स ऍक्ट झालेला असेल त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला डिटरमाइन करायची त्या ठिकाणी, तर त्या डायरेक्शनने ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. म्हणजे फोर्सची डायरेक्शन या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये या पॉइंट चार्ज मुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एखादा टेस्ट चार्ज ठेवला असता, त्याच्यावर ज्या डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होतो त्या डायरेक्शननी त्या इलेक्ट्रिक फील्ड ची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन असते. आता फ्री स्पेसच्या ऐवजी जर हा पॉइंट चार्ज मटेरियल मीडियम मध्ये ठेवला असेल तर समजा त्या मटेरियल मीडियमची परमिटिव्हिटी आहे एप्सिलॉन आणि त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे के. आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचं आपल्याला रिलेशन हे माहिती आहे. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं मॅग्निट्यूड त्या मटेरियल मीडियम मध्ये किती असेल, तर इथे एप्सिलॉन 0 च्या ऐवजी परमिटिव्हिटी ऑफ द गिवन मीडियम घ्यावा लागेल, म्हणजे 1/4πε Q/r² किंवा डायलेक्ट्रिकच्या कॉन्स्टंटच्या याच्यानुसार हे रिलेशन जर यूज केलं तर एप्सिलॉनची व्हॅल्यू ही k टाइम्स ε0 येईल, म्हणजे 1/4π k टाइम्स ε0 Q/r². आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या इक्वेशन, दोन्ही इक्वेशनचा तुम्ही जर विचार केला तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही फक्त या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण झालं त्या चार्जच्या मॅग्निट्यूडवर अवलंबून असते. पॉइंट चार्ज वरती किंवा इतर चार्ज वरती ती अवलंबून नसते. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एसआय सिस्टीम मधलं युनिट आहे न्यूटन पर कूलम किंवा व्होल्ट पर मीटर. दोन्हीपैकी कुठलाही एक युनिट तुम्ही वापरू शकता. आणि त्याचं डायमेन्शन आहे L1, M1, T-3 and A-1. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.